आज दिनांक 22 जुलै 2025 सन 2025-26 या शैक्षणिक सत्रातील काटली केंद्राची पहिली शिक्षण परिषद सिंधुताई पोरडीवार हायस्कूल गोगाव येथे केंद्रप्रमुख आदरणीय रवी मुलकलवार सर यांच्या मार्गदर्शनात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली। शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी माननीय विजया माने मॅडम, प्राचार्य सिंधुताई पोरडीवार हायस्कूल गोगाव, तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रातील सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन दीप प्रज्वलनानंतर कुमारी गडपलीवार मॅडम यांच्या प्रार्थनेने सगळ्यांना आनंदित केले। माननीय मुलकलवार सरांनी आपल्या प्रास्ताविकेतून दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। केंद्रातील ISO मानांकित शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय उज्ज्वला खोब्रागडे मॅडम यांच्या मार्गदर्शनानंतर केंद्रातील ज्येष्ठ शिक्षिका कुडे मॅडम यांनी आपले मत प्रदर्शित केले। सरतेशेवटी आदरणीय मने मॅडम यांच्या अध्यक्षीय भाषणाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी केंद्रात नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा आणि जिल्हा स्तरावर सन्मानप्राप्त श्री दिनेश सहारे सर व सौ गायत्री चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। या शिक्षण परिषदेला ISO शाळेची यशोगाथा कुमारी वनश्री जाधव मॅडम गोगाव, आयडॉल टीचर आणि विद्यांजली पोर्टर यावर कुमारी प्रतिभा आकरे काटली, तर पॅट चाचणी आणि परख सर्वेक्षण निकाल श्री दिनेश सहारे सरांनी उत्तमरित्या सादर केले। निपुण महाराष्ट्र शिष्यवृत्ती नियोजन आणि इतर आढावा घेताना श्री मुलकलवार सरांनी केंद्रांतर्गत सेवानिवृत्ती व पदोन्नत झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ नियोजन यावरही प्रकाश टाकला। अभिनंदन, धन्यवाद। आणि आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख त्यांचा सुद्धा एक मोलाचा वाटा आहे, कारण त्यांच्या कुणातरी एका पाठिंबा असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। तर या सगळ्यांना मी धन्यवाद देते। आणि अशाच प्रकारे जरी मी निदान सांगितलं तरी पण कार्य करत राहील, कारण मला सुद्धा आवड आहे। मी शिक्षक सांगता राहणार नाही, त्याच्यामुळेच आमची टीमवर्क बनते होते, त्याच्याचमुळे आहे। सगळ्या लहान लोक आहेत, आमच्या शाळेत मुके सर आहेत, मैदान सर आहेत, सगळी टीमवर्क छान आहे आमची। त्यानंतर येणाऱ्या अधिकाऱ्यांची रांग लागली आमच्याकडे। गडचिरोलीच्या भामरागड पासून मला ते दिल्ली राजस्थानच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळे लोक आमच्या व्हिजिट येऊन गेले। आणि त्यानंतर सीओ साहेबांना एवढं जे आवडलं, त्यानंतर दुसरी विजिट झाली आमच्याकडे 24 सप्टेंबर 2025
21ला विभागीय आयुक्त माननीय लवंगारे मॅडम यांची विजिट झाली. त्या सुद्धा मला वाटते 5 ते 6च्या नंतरच आलेल्या आमच्या शाळेत. आम्हाला त्यावेळेस शाळेचा टायमिंग नव्हता. सकाळी 8 वाजता जा, 7 वाजता जा, वापस येण्याचा टायमिंग नाही. जेव्हा येतील तेव्हा ते येतील. त्यावेळेस तर सीओ साहेबांची भीती गेली मला, ना प्राचार्यांची भीती. सगळ्यात आपण घाबरतो मते सरांना, पण मते सरांच्या तोंडून स्तुती निघणं हे खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि सरांनी ज्यावेळेस आमच्या शाळेमध्ये माननीय बेलसरे मॅडम आल्या होत्या, आपल्या उपसंचालिका बेलसरे मॅडम आल्या, त्यावेळेस स्वतः मते सरांनी स्तुती केली की भोगाव शाळेची टीम ही खूप चांगली आहे, टीमवर्क खूप चांगला आहे. त्यामुळे त्यांनी म्हणजे स्तुती करणं हे आमच्यासाठी तर खूपच मोलाचं मार्गदर्शन आणि आमच्यासाठी खूप एक पर्वणीच आहे. त्याच्यानंतर प्राजक्ता लवंगारे मॅडम यांची विजिट झाली विभागीय आयुक्त. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2021ला नीती आयोगाच्या माननीय प्रणाली वानगे मॅडम यांची विजिट झाली रात्री 8 वाजता. अंधारामध्ये त्यांनी सगळ्या शाळांची आणि स्पेशली मुलींची वॉशरूम बघितलं आणि त्यावेळेस त्या सुद्धा एवढ्या म्हणजे खुश झाल्या की म्हणजे मी गडचिरोली सारख्या ठिकाणी येऊन एवढी चांगली शाळा मी बघत आहे, मला विश्वास बसत नाही एवढं चांगलं म्हणजे तुमच्या शाळेमध्ये कार्य आहे. तर त्या सुद्धा स्तुती करून गेल्या. त्यानंतर 16 डिसेंबर 2021ला युनिसेफच्या कॉन्सलर माननीय मैथिली गुप्ता मॅडम त्या दिल्लीच्या यांची सुद्धा विजिट झाली. त्यांनी सुद्धा यामध्ये बरेच अधेमध्ये येणारे लोक येऊन गेले, पण ज्यांची खास विजिट झाली आणि माननीय सीओ सरांच्या सूचनेनुसार किंवा विनंतीनुसार ते आमच्या शाळेवर येत होते, तेच फक्त मी लिहिले आहे. 19 मार्चला 2022ला डाएट पूर्ण टीम आली होती डाएटची. त्यामध्ये मॅडम होत्या, व्हिडिओ बनवला होता मॅडम, एक कृती घेतानाचा व्हिडिओ सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण शाळेचा हा व्हिडिओ जे बनला होता आपण सर्वांनी बघितला आहे, जे माननीय सीओ सरांनी राज्य लेवलवर सादरीकरण केलं होतं आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जे खेळ झाले होते त्यामध्ये सुद्धा आपला हा व्हिडिओ दाखवण्यात आला होता. त्यामध्ये आपला या शाळेमधून जे जे आपले उपक्रम झाले ते त्याच्यात दाखवण्यात आले. त्यानंतर नीती आयोगाच्या ज्या मॅडम आल्या होत्या माननीय प्रणाली वानगे मॅडम यांनी सुद्धा त्यांच्या ब्लॉगला त्यांच्या ज्या काही वेबसाईट्स असतील त्यामध्ये आमच्या शाळेच्या आणि दुसरी शाळा होती माननीय विनीत पद्मावत सरांची शाळा, या 2 शाळेचे फोटो त्यांनी त्यामध्ये शेअर केले होते. त्याच्यानंतर 10 जून 2022ला रिसर्च सेंटर फॉर एज्युकेशन राजस्थान इथून आले होते माननीय जयसिंग रुछावार. शाळेच्या सुट्ट्या होत्या तरी माननीय त्यावेळेसचे प्राचार्य जे होते आपले शरदचंद्र पाटील सर रिटायर्ड झाले होते, तरी त्यांनी एक रिक्वेस्ट केली होती आम्हाला की मॅडम तुमच्या शाळेतला फुलोरा त्यांना दाखवायचा आहे. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये 7 कम्प्युटर आहेत. आता आला तो नंतर वेगळा तो 8वा झाला, पण 7 कम्प्युटर सुसज्ज चांगल्या स्थितीत असं जेव्हा ते बघितले काही गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी आमच्या व्हिडिओ कॉलवरच झालेल्या आहेत. ज्या काही गुणांकन होतं ते सगळं व्हिडिओ कॉलवरच झालेलं. आता जसं याच्यामध्ये त्यांनी व्हिडिओद्वारे मुलांनी हाताळतात का, मुलं हाताळतात का, मग आपण शिक्षक किती हाताळतो, मुलांना त्याच्यात कितपत आपण त्यांना फायदा देतो हे सुद्धा यामधून त्यांनी बघितलं. त्याच्यानंतर होतं डिजिटल क्लासरूममध्ये आपल्या प्रत्येक शाळेमध्ये तर टीव्हीच आहे, आमच्याकडे प्रत्येक वर्गासाठी एक टीव्ही. त्याच्यामध्ये आता पुन्हा संपर्क फाउंडेशनचं एक पुन्हा भर झाली. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होता. त्यानंतर इको फ्रेंडली इक्विपमेंट्स
याच्यामध्ये आता जसं आपण मागच्या महिन्यामध्ये मीटिंगला गेलो होतो, सरांनी स्टार्टिंगला मीटिंग घेतली होती इको क्लबची स्थापना करण्याबाबत. तर तो रजिस्टर ऑलरेडी आमच्याकडे आहे, जो आम्ही राबवला मागच्या उन्हाळ्यापासून. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये इको फ्रेंडली तुम्ही उपक्रम राबवा असं होतं, तर त्यावेळेसपासूनचे जे उपक्रम आम्ही लिहिले, जसं आहे पाण्याची बचत, विद्यार्थ्यांची स्वच्छता, झाडे लावणे, परत काय आहे त्याच्यामध्ये ई कचरा, प्लास्टिकचा कमी वापर, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही उपक्रम राबवले ते उपक्रम आम्ही त्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. तर त्याचा सुद्धा त्यांना फोटोज, ज्या लिंक त्यांनी प्रोव्हाइड केल्या त्या लिंकमध्ये फोटोज आम्ही अपलोड करत गेलो आणि परत त्यांनी व्हिडिओ कॉल्सद्वारे सुद्धा त्यांची पाहणी झाली. दुसरा एक मुद्दा आला त्यांच्याकडेच पुन्हा, मध्यंतरी आला होता मागे, कधी आला होता GR मला माहिती नाही. प्रत्येक शाळेतील शाळांना QR कोड लागतो, बरोबर आहे. तर QR कोड लावायचे होते. आम्ही आमच्या शाळेमध्ये ते QR कोड्स तयार केले. कडुलिंबासाठी, करंजीसाठी ते QR कोड्स झाडांना लावून त्याचा वापर विद्यार्थी कसं करतात, त्याचा वापर आपल्यालाच माहिती नाही. QR कोड आपण कसं स्कॅन करायचं, तर त्याचा स्कॅनिंग आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याची माहिती त्याद्वारे जाते. तर तो QR कोडचा सुद्धा आम्हाला त्यामध्ये फायदा झाला. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वॉशरूम्स. आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आहे, पण त्यांचे निकष होते विद्यार्थ्यांसाठी सेपरेट आणि स्टाफसाठी सेपरेट. तर ह्या निकषमध्ये आम्ही फुलफिल होतो. सुरक्षा, परत कोणत्या आहेत, सखी सावित्री समिती, ह्या सगळ्यांचे रेकॉर्ड्स आमचे ऑलरेडी होतेच. त्याच्यामध्ये एक भर होती पुन्हा आमची बचत बँकची. आम्ही जी बचत बँक चालवली मागच्या वेळेस जवळपास 7 ते 8 हजार म्हणजे मुलांची बचत आमच्याजवळ जमा होती. जेव्हा 7वीचे विद्यार्थी आमच्या बाहेर निघाले त्यावेळेस त्यांना जेव्हा देण्यात आली रक्कम, एका विद्यार्थिनीची जवळपास 1200 रुपये तिने जमा केली. तर असं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला मिळेल म्हणून, पण त्यांच्या या निकषामध्ये बसल्यानंतर जेव्हा तो सॉफ्ट कॉपी आली, आम्हाला सॉफ्ट कॉपी 8 दिवसाआधीच मिळाली होती, पण आम्हाला विश्वास नव्हता की आम्हाला खरंच ISO मानांकन मिळालं. पण ज्या दिवशी सॉफ्ट कॉपी आली होती त्यावेळेस सरांना मी दाखवली होती, सर आम्हाला असं सॉफ्ट कॉपी ISO मानांकनचं मिळालेलं आहे. सर म्हणतात, सरांनी पहिले तर अभिनंदन केलं, पण त्यानंतर सर म्हणाले तुम्ही ग्रुपवर का नाही टाकलं. तर आम्हाला विश्वास नव्हता की आम्हाला वाटत होतं जोपर्यंत हार्ड कॉपी आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही डिक्लेअर करतो. ज्या दिवशी हार्ड कॉपी आली तो दिवस होता पुराचा, त्यामुळे तोही दिवस आम्ही डिक्लेअर नाही केलं आणि नंतर लगेच 2 दिवसाच्या सुट्ट्या आल्या आणि मग नंतर आपण शनिवारला ते ग्रुपवर शेअर केलं आणि पूर्ण ऑल ओव्हर आपल्या जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव झाला. तर ही झाली आमची ISO. याप्रमाणे आम्ही या ISO साठी जे प्रयत्न केले होते ते पुन्हा एकाचे नसून सगळ्यात मोठा श्रेय आमच्या HM मॅडमचा आहे. अभिनंदन सर्व टीमचं. धन्यवाद. तर सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नवीन शैक्षणिक साधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा, आनंददायी पद्धतीचा सर्व वापर करून